नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पूर्ण युजफुल होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि महत्त्वाचं म्हणजे मी उद्या 4 वाजता लाईव्ह क्लास घेणार आहे, तर लाईव्ह क्लासला नक्की जॉईन करा। तुमच्या जे प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील ब्लाऊज विषयी किंवा कसल्याही विषयी असू द्या, ब्लाऊज, साडी, नऊवारी साडी किंवा ड्रेस, कोणत्याही समस्या असू द्या, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर लाईव्ह क्लासमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तर आजचा व्हिडिओ मी बाही कटिंग करून दाखवणार आहे। बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना ब्लाऊज चांगलं शिवता येतं, पण बाहीची फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा काखेत चुन्या वगैरे पडतात किंवा काखेत खेचल्यासारखं वाटतं। तर बाही परफेक्ट कट केली तर आपलं व्यवस्थित ब्लाऊज येतं आणि ब्लाऊजही फिटिंगला व्यवस्थित बसतं। तर बाही मेन असते आपली कटिंग करायची। तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये बाही कशी कट करायची तर सर्वात सोपी ट्रिक सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तर आपल्याला कागद घ्यायचा आहे, एक पेपर घेतलेला आहे मी। पेपरवरती तुम्हाला आज सॅम्पल म्हणून एक बाही कट करून दाखवणार आहे आणि काय ट्रिक आहे तर ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर सर्वात आधी आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे, तर मी 7 इंचाची बाही कट करून दाखवणार आहे। 7 इंच रेडी तयार उंची असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ते आपलं शिलाई मार्जिन आहे। तर 1.25 इंच घेतलं तर आपलं 7.25 अशी बाही होते। 7.25 इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। बंद बाजू माझ्या साईडनी केलेली आहे आणि जी मोकळी बाजू आहे ती समोरच्या साईडची आहे। आणि आता आपल्याला घडी, आता हीच ट्रिक आहे की आपल्याला बाहीची कटिंग कशी करायची। कोणी आर्महोलनुसार करतं तर कोणी छातीनुसार करतं। तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे की जास्त किचकट भानगडीत पडायचंच काम नाहीये। फक्त आपल्याला जो आपला छातीचा चौथा भाग आहे तर तो घ्यायचा आहे। छाती किती असू द्या, प्रत्येक बाहीसाठी तुम्हाला एकच फॉर्म्युला वापरायचा आहे। छाती कितीचीही असू द्या, छाती असू द्या 7ची, 28 असू द्या किंवा 30 असू द्या, 32 असू द्या, 36, 40 कितीही असू द्या, तर एकच माप घ्यायचं आहे। फक्त आपल्याला छाती जेवढी आली तेवढा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि बाहीची रुंदी टाकायची आहे। तर आता मी 32 साईजसाठी तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। प्रत्येक मापासाठी मी सांगते आहे, एकाच मापासाठी नाही। तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या घरात बसून काही करू शकत नाही, ज्यांचे लहान लहान मुलं आहेत, बाहेर जाऊन क्लास करता येत नाही, त्यांच्यासाठी मी उद्या लाईव्ह क्लास घेणार आहे। तर ते सुद्धा घरी बसून काही ना काही काम करू शकतील। शिलाई कामाचं खूप चांगलं असतं, जर आलं तर आपल्याला स्वतःचं शिकत आपण कस्टमर केव्हा घ्यायला लागतो आपल्यालाच कळत नाही। तर 8.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे। त्याच्यानंतर ही रेषा थोडी क्रॉस झाली होती तर मी सरळ आखून घेते। तर खालच्याही साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। इकडच्या साईडने आपलं 7.25 इंच येत आहे, जे आपण शिलाई मार्जिन सहित घेतलेलं आहे। आता आपल्याला याची इकडच्याही साईडने आपल्याला 8.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जी शिलाई देतो, जी मार्किंग करतो तर ती आपली क्रॉसमध्ये नको व्हायला। त्याच्यासाठी आपल्याला दोघी साईडनी आपल्याला प्रॉपर असं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हा असा बॉक्स तयार केल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे। आता ही झाली। आता ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या नवीन शिकत आहेत, त्यांना लक्षात येत नाही की उंची कोणत्या साईडनी मोजावी लागते आणि आपल्याला कॅफ हाईट कोणत्या साईडनी घ्यायची आहे आणि आपल्याला बाहीची रुंदी कोणती आहे ते सांगणार आहे। तर ही आहे आपली उंची, पूर्ण उंची। जी बंद बाजू आहे तर ती पूर्ण उंचीची बाजू असते आणि इकडची असते ती आपली, मी इकडे मार्क करून दाखवते, ही आहे आपली बाहीची रुंदी आहे। ही आहे रुंदी आणि ही आहे उंची। आणि आपल्याला आपण असा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडनी
म्हणजे मी जशी बसलेली आहे त्याच्या अपोजिट साईडनी म्हणजे आपल्या डाव्या हाताला, माझ्या डाव्या हाताला मी कॅफाईटची रुंदी टाकणार आहे. कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला इथे. आणि आपण इकडे जर उजवा हात आहे तिकडे आपल्याला आपल्या दंडघेराची मार्किंग करावी लागते. तर इकडच्या साईडनी पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1.25 इंच मार्जिन द्यायचं आहे. आणि आपल्याला हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की आपण जेव्हा बाहीची कटिंग करतो तेव्हा आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही मापासाठी आपण बाही जर कट करत असू तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला कामात येतो. तर आता आपल्याला 7 इंचाची बाही होती आपली पूर्ण. तर 1.25 इंच आपण मार्जिन घेतलेला आहे. 7.25 इंचाची आपण इथे बाहीची उंची टाकलेली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंचावर इकडच्या साईडनी मार्क करायचा आहे, म्हणजे कॅफाईट टाकायची आहे. तर 2.5 इंचावर पॉईंट दिल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडनी जिथे आपण 2.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावर परत एक पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट म्हणजे अशी रेषा आखून घ्यायची आहे. रेषा ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथे परत पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट दिल्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला 1.25 इंचावर किंवा 2 इंचावर घेतलं तरी चालेल एक मार्क करायचा आहे. तिथून पुढे आपल्याला परत 1 इंचावर मार्क करायचा आहे. तर पूर्ण आपलं टोटल होत आहे 3 इंच. तर 3 इंचामध्ये आपल्याला 2 पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. 2 पॉईंट दिल्यानंतर इथून आपल्याला या पॉईंटपर्यंत मागचा मुंडा द्यायचा आहे. असा तुम्हाला जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही स्केल घ्यायची आहे, म्हणजे पट्टी घ्यायची आहे. अशी एक रेषा आखून घ्यायची आहे. याचं सेंटर दोघी पॉईंट बघायचे आहेत. त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. तिथपर्यंत रेषा आखून घ्यायची आहे. हा पॉईंट आपल्याला इथून अशी गोल आकारात आपल्याला इथे 2 सूत खालच्या साईडने जायचं आहे. इकडून असा आकार देत गेल्यानंतर आपल्याला 2 सूत खालच्या साईडने जायचं आहे. आणि हा जो 1.5 इंच सरळ आकार दिलेला आहे, आपण 1.5 इंचाचा पॉईंट दिलेला आहे, तर तो आपल्याला तिथे मिळवायचा आहे. हा आकार असा मिळवून घ्यायचा आहे. परत आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. जो आपण आधी सर्वात पहिले जो पॉईंट दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला समोरचा मुंडा टाकायचा आहे आणि परत असा गोल आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, या प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता. हा आकार असा द्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे. ही झाली आपली मार्किंग. आता आपल्याला दंडघेर टाकून घ्यायचा आहे. तर दंडघेर 5 इंच तुमचा ब्लाऊजचा कितीही येऊ द्या, तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे 5 इंच. आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि अशी क्रॉसमध्ये हे जे दोघी पॉईंट आहेत आणि हे वरचे दोघी पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहेत. या प्रकारे असे जॉईन करून घ्यायचे आहे. आणि कट करताना आपल्याला इथून आधी मागचा मुंडा कट करायचा आहे. इथपर्यंत आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला सरळ कट करून घ्यायचा आहे 1.5 इंचापर्यंत. आणि आपल्याला इथून असं कट करायचं आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपण हा जो आकार देत असतो, जेव्हा आपण ब्लाऊजवर कट करत असतो तेव्हा हा आकार आपल्याला बाही अशी उचलून घ्यायची आहे. एका साईडने टाकायची आहे आणि मगच कट करायचं आहे. तर मी तुम्हाला ही बाही कट करून दाखवते. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर हा आपल्याला ही रेषा आपल्याला कट नाही करायची आहे, तर ती आपल्याला इकडची रेषा कट करायची आहे. आणि इथून आपल्याला परत सरळ मध्ये कट करायचा आहे. आणि इथून आता आपल्याला आकार द्यायचा आहे. तर ही आपली कट झालेली आहे. आता आपल्याला बाही उचलून घ्यायची आहे आणि आता आपल्याला समोरचा आकार कट करून घ्यायचा आहे. हा आकार आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे, तेव्हाच आपला
बाहीमध्ये फुगा वगैरे येत नाही। बघू शकता तुम्ही, असा आकार कट करायचा आहे, माशासारखा आकार, हे महत्त्वाचं आहे। हा आकार असा कट झाला तेव्हा समजायचं की आपला बाहीचा हा आकार व्यवस्थित आलेला आहे। तर बाही जर वाटत असेल थोडी पुढे मागे तर थोडी कट करून टाकायची आहे। सेंटरवरती कट द्यायचा आहे। जेव्हा तुम्ही पेपरवरती कट करता तेव्हा आपल्याला सेंटरवरती कट द्यायचा आहे, मार्जिनचा कट द्यायची गरज नाहीये। इथेही कट देऊन घ्यायचे आपल्याला, इकडच्या साईडने सुद्धा। बघू शकता पेपर असा सफेद असल्यामुळे तुम्हाला वरची आणि खालची बाजू व्यवस्थित दिसत नसेल, पण बघू शकता हा आहे आपला फ्रंटचा भाग, म्हणजे समोरचा मुंडा। फ्रंट आणि हा आहे बॅक। फ्रंट आणि बॅक दोघी आपण कट करतो। आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न पडलेले असतील, तुम्ही सहजासहजी कोणत्याही मापाची बाही कट करू शकता। फक्त आपल्याला कॅप हाईट चेंज करायची आहे। जर तुम्हाला पूर्ण बाहीची कटिंग, जर 28 ते 40 साईजची बाहीची कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि उद्या मी 4 वाजता लाईव्ह येणार आहे, तर तुम्ही लाईव्ह क्लासला जॉईन करा। तुम्ही तिथे जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर मी नक्कीच देईल। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।